Okay, so Instagram is telling me we are telling your followers that you started a live video. Okay, hello सगळ्यांना hello. श्रीहरी hello. बाजीराव देशमुख hello. हार्दिक hello. शादाब ऑफिशियल hello. निवांत चाललंय. एक आवर्जून सांगेन की चांगल्या गोष्टीची सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा खूप साऱ्या अडचणी येतात. जसं की मी हे लाईव्ह वगैरे सुरू केलं आणि काल जसं नेटवर्क नव्हतं, आज तशी लाईट नाही आहे, तर कसं तरी जुगाड करून लाईट वगैरे आणली आहे. तर मित्रांनो, आज सुद्धा आपला लाईव्ह आहे आणि आजचा जो लाईव्ह आहे तो एका मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्वासोबत आहे. म्हणजे ती डॉक्टर आहे, ती डान्सर आहे, ती खूप छान लिहिते आणि ती दिसायला पण सुंदर आहे. तर बोलूया त्यांच्याशी. आज आपण निवांत आज गप्पा मारू त्यांच्याशी. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ की त्यांची स्टोरी काय आहे, त्यांचं आयुष्य कसं आहे. आज त्यांच्यातला जो फॅन आहे तो आपल्यासमोर येणार आहे, तो बोलणार आहे. तर नवाब राज डॉडिरो, अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम भाई. कुणाल शिंदे, आमचे मित्र पण लाईव्ह आज बघायला आलेत. हॅलो भाऊ, हॅलो. निखिल घुगे, आमचे स्वप्नीलकरचे अध्यक्ष, ते सुद्धा आज लाईव्ह बघत आहे आपल्यासोबत. तर आपण तो वाट बघत आहोत प्रेक्षा मॅडम यांची, ते कधी लाईव्ह येत आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा सुरू करूया आज. पण मला असं वाटतं की काहीच न ठरवून, म्हणजे असं काय विचारायचं किंवा कुठला प्रश्न कधी विचारायचा, कसा विचारायचा, हे जर असं काही प्लॅनिंग वगैरे नाही करून जर ते केलं ना तर अशी गंमतच वाटते. ते म्हणजे फक्त असं यायचं आणि लाईव्ह सुरू करायचं आणि मग मनात जे आलं ते बोलत जायचं. ओके, रवी साहेब पण आज जॉईन झाले आहेत. काल त्यांचा आपण लाईव्ह पाहिलेला, यूट्यूबवर टाकलेला आहे कालचा लाईव्ह. तर जर कोणाकडनं मिस झालेला असेल तर प्लीज नक्की बघा. हॅशटॅग फॅन टू फॅन विथ दानिश शेख असं सर्च केलं की तुम्हाला व्हिडिओ नक्की भेटेल यूट्यूबवर. थँक्यू कुणाल भाई, थँक्यू सो मच. हॅलो. हॅलो. हाय, कसा आहेस दानिश? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मजेत मजेत. छान दिसतेस. थँक्यू. सगळ्यात आजसाठी फॅन टू फॅन साठी बस. नाही तर लॉकडाऊन मध्ये कोण एवढं तयार होऊन बसतं. सगळ्यात आधी म्हणजे अशी एक आमच्या फॅन टू फॅन इंटरव्ह्यूची एक अशी लाईन आहे. जेव्हा कोणी इंटरव्ह्यू द्यायला जातं आम्ही त्यांना असं आवर्जून म्हणतो की खरंच तुमचं मनापासून धन्यवाद, तुम्ही आलात, तुमचा मौल्यवान वेळ काढून.
तर मग आपण आजच्या इंटरव्ह्यूला सुरू करूया. त्या सुरू करण्याआधी एवढं मी नक्की म्हणेन की नमस्कार, वंदन, अभिवादन. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर कमेंट आतापासून सुरू झाल्या आहेत, तर आपण सगळ्यांच्या कमेंट घेऊ नंतर. तर प्रेक्षा मॅडम, आम्हाला येस. तुमच्या तर मी आधी डान्सर आहे आणि डान्स नंतर डॉक्टर आहे. आणि जेव्हा मी मेडिकल मध्ये होती तेव्हापासून मी लिहायला लागली. बरोबर. तर हा, तो इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मी डान्सर, डॉक्टर, रायटर, बस एवढंच. पण त्याच्यात तू चांगली ह्युमन बिंग आहेस. कारण मी हा, तुला आता तर मला तू सांग की आता तू जसं म्हणालीस की डॉक्टर आहेस, तुला म्हणजे लिहायला आवडतं म्हणजे रायटर आहेस आणि डान्सर सुद्धा आहेस. तर तिघांपैकी जर असं विचारलं की तुझ्या टॉपवर कुठली गोष्ट असेल, सो 1, 2, 3, तर काय निवडशील? डॉक्टर विथ डान्सर एव्हरी टाइम, कधीही. कारण मी दोन्हीपैकी एक नाही निवडू शकत. कारण मी लहानपणापासून डान्स करत आलीये आणि मी असं नाही बोलणार की मी एकदम बेस्ट डान्सर आहे, पण हा, मला आवड आहे. आणि त्याबरोबरच मी खूप जास्त मेहनतीने डॉक्टर झाली आहे. आणि आज आता जे पण लाईव्ह येणार आहेत ते विचारणारा पहिला प्रश्न आज असेल की अगं, आता तू डॉक्टर आहेस ना, मग कोरोना व्हायरसची साथ चालू, तू घरी कशी? तर त्याबद्दलही मी नंतर सांगणार आहे. कारण खूप सारे व्यक्ती हेच बोलतात की अरे, कोरोना व्हायरसची साथ चालू आहे तरी तू घरी कशी, तू काम नाही करत आहेस का, वगैरे वगैरे. सो बरोबर. पण की नक्की मुद्दा काय आहे? मुद्दा मुद्दा तर खूप खोल आहे. बरोबर बरोबर. मग मला माहिती मुद्दा काय. तर आपला जो हा इंटरव्ह्यू आहे आजचा, जे त्याची एक थीम आहे की फॅन टू फॅन, हॅशटॅग फॅन टू फॅन. म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा पण फॅन असतो आणि इंटरव्ह्यू देणारा पण फॅन असतो. म्हणजे इथं कुठलाही सेलिब्रिटी नाही, काही नाही, आणि जे बघणारे आहेत ते फॅन्स नाही आहेत, मित्र आहेत आपले. म्हणजे त्यांना प्रेक्षकही म्हणत नाही, मित्र आहेत आपले. तर पहिला जो प्रश्न आहे आजचा की म्हणजे आपल्या आपुलकीचा प्रश्न पहिला, तुझा आवडता अभिनेता कोणता, कोण आहे? आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे की स्वप्नील जोशी. एनी टाइम, एनी टाइम स्वप्नील जोशी. राईट. तर आता स्वप्नील जोशी आवडता अभिनेता म्हटल्यावर आता त्यांच्याबद्दल आम्ही थोडं विचारू तुम्हाला की प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांना कधी भेटला आहात का? आणि जर हो. भेटला तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमची जर्नी कशी झाली, म्हणजे कधी भेटलात, कसे भेटलात, नक्की काय होतं, काय झालेलं, बोल म्हणजे असं म्हणतात ना, बिहाइंड द सो आवडेल. आता असं आहे की सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. कारण माझे सगळ्या फ्रेंड्सनी विचारलेलं असेल की अगं, तू कशी ओळखते या सगळ्यांना, कसं काय? कारण ना, खूप मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत अबाउट स्वप्नील जोशी. जसं आपण जे सगळ्या ठिकाणी असतं, जसं शाहरुख वर्सेस सलमान, तसं इव्हन मराठी इंडस्ट्रीमध्ये तसं आहे. तर राईट खूप राईट. लोकांना असं वाटतं की अरे, आता तो स्टार झाला आहे म्हणून सगळे फॅन्स आहेत. आणि मी कुठेतरी पर्सनली एक्सपिरियन्स केलं आहे की इट इज रॉंग. फक्त आपल्यासारख्या लोकांना माहितीये की वाय वी अडॉर स्वप्नील जोशी. आणि किस्सा असा आहे की मी त्याला रॅन्डमली ट्विटरवर फॉलो करायला लागली. असं नव्हतं की मी शोज बघायचे, आणि मी टीव्ही जास्त बघायचेच नाही आधीपासून, पण माहिती होतं की आहे. आणि मग ट्विटरवर फॉलो केल्यावर त्यांचं काम बघून त्यांनाही कळलं की मी फॅन आहे त्यांची, आणि ते कल्याणला येणार होते टू प्रमोट मितवा. आणि माझं एकच होतं की अरे, कुछ भी हो जाए, सिर्फ हमें कार्ड देना है उन्हें, दूर से हाय हॅलो करना है, आय गो होम. आणि कारण ते अत्रे रंग मंदिर मध्ये येणार होते, कल्याण वेस्ट. आणि आय वॉज रिअली एक्सायटेड की तुमच्याकडे चला भेटूया.
हो, खूप जवळ. तर मी म्हटलं चला, मी माझ्या आईला पण बोलली, मम्मा मी काय फक्त हाय हॅलो करणार आहे, एवढं मोठं कोण आपल्याला बघणार आणि बरोबर बरोबर. वेलकम करणार. मी गेले आणि आणि मी खूप तामझाम करून गेले. लिटरली मी तिकडे 10 लोकांना सांगितलेलं की प्लीज मला भेटवा त्याला, प्लीज मला भेटवा, फक्त मला बघायचंय त्याला, बास. पण मी तिथे गेले आणि जिथे आपलं ग्रीन रूम असतं मी तिथपर्यंत धावत धावत गेले आफ्टर द एंटायर शो. आणि त्यांनी फक्त मला एक ग्लान्स दिला की मी आहे करून, आणि ते ग्रीन रूम मध्ये गेले. अँड आय वॉज सो अपसेट. मी म्हंटल शिट मॅन, का असं. पण ही ऍक्च्युली ओपन द डोर अँड देर वॉज प्रार्थना विथ हिम, देर वर एंटायर मीडिया विथ हिम, जे न्यूजपेपर्स रिपोर्टर्स हे सगळे होते. अँड ही कॉल्ड मी, म्हणजे वॉचमॅनला लिटरली बाजूला करून ही वॉज लाईक की इसे अंदर आने दो. आणि आय वॉज लाईक ओके ठीक आहे. आणि मी आत गेले आणि आय वॉज लाईक की गॉड, म्हणजे एवढे सगळे आहेत आणि सगळे मला बघतायत, कारण ही ऍक्च्युली ओपन द डोर. आणि मी Right. तिथे लिटरली जे फक्त मला असं वाटेल की जे हाय हॅलो होणार, आय वॉज विथ हिम फॉर 1 to 1.5 hours. And he actually read the card. He praised me. And त्यांनी स्वतःहून त्यांच्या ट्विटर हँडल वरून हे सगळं लिहिलेलं की ही वॉज सो ग्लॅड टू मीट मी. राईट राईट आणि राईट. त्यांना काय गरज आहे दानेश, त्याला काय गरज आहे टू माझ्याबद्दल काही लिहायला किंवा मी कोण आहे. आय एम नो वन. पण येस. ही मेड दॅट जेस्चर अँड इट इज नॉट ओनली वन. एव्हरी टाइम ही मीट्स एनी पर्सन, एनी ऑफ हिज फॅन. दॅट्स व्हाय वी ऑल लाईक हिम. आणि लोकांना आय थिंक ते जसं मीम्स बनवत आहेत त्यांच्यावर किंवा ओव्हर ऍक्टिंग किंवा XYZ, प्लीज, आम्ही फॅन फक्त ते ऍक्टिंग करतात म्हणून नाहीये. वी नो हिम इनसाइड आउट. आणि आम्हाला माहितीये की ते ऍक्च्युअल मध्ये व्यक्तिमत्व कसे आहेत. अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. सो प्लीज गाईज, इट इज बियॉन्ड ऍक्टिंग, सो प्लीज. ऍक्च्युली याच्यावर मला आठवतं की हे तू जी आता बोललीस की जे मीम्स वगैरे लोक बनवतात किंवा जोक्स वगैरे बनवतात, आजकाल एक जोक खूप, म्हणजे तू बघशील ना कमेंट मध्ये पण तुला दिसेल, जेव्हा जेव्हा ते लाईव्ह पण येतात ना तेव्हा खाली कमेंट असतो की सर नाकातनं रक्त काढून दाखवा. Right? तर मी म्हणजे माझं बोलणं झालेलं आहे याच्यावर त्यांच्याशी की सर असं असं आहे तर काय करायचं. तर त्यांनी एवढं सुंदर उत्तर दिलेलं की जर मी काहीतरी पोस्ट करतोय, काही असो, म्हणजे माझी मूवीची प्रमोशन असो किंवा कुठल्या सिरियलची प्रमोशन असो, मी टाकतोय असं, आणि खाली जर 100 कमेंट आहेत, 100 पैकी जर 80 चांगल्या आहेत आणि 20 वाईट आहेत, तर म्हणे तू लक्ष कुठं देशील, मला विचारलेलं. तर म्हटलं मी 80 वर लक्ष देईन, एक्झॅक्टली. बिकॉज इट्स पॉझिटिव्ह, चांगल्या गोष्टी आहेत म्हणून. फिर बोले वहीच करणे का, कारण सोडून द्यायचं म्हणे. पण बिंग अ फॅन ना, म्हणजे लोक खरंच बोलतात की अरे इने फोटो काढला आहे त्याच्यासोबत, अरे ये तो मिलते रहते हैं. अरे इट इज नॉट कॅज्युअल की अरे मिलते रहते, ते आपल्या घरचे नाहीयेत, आपले ते रिलेटिव्हही नाहीयेत. तू जे बोलतेस ना आता की अरे वो तो मिलते रहते अँड ऑल, तर हे सगळं जाणून घ्यायलाच हा इंटरव्ह्यू आहे की नक्की ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की म्हणजे नक्की काय असतं. कारण लोकांच्या मनात काय येतं, म्हणजे तो फोटो टाकला पण त्या फोटोच्या मागची गोष्ट काय ते लोकांना इट माहिती इज नसतं. व्हेरी डिफिकल्ट. कारण प्रॉब्लेम असा आहे की फोटो बोलत नाही, लोक बोलतात म्हणून. आणि म्हणून मला खरंच वाईट वाटतं जेव्हा ते मीम्स वगैरे मी बघते. ऑब्व्हियसली की त्यांना अफेक्ट होत असेल नसेल, आय डोंट नो. पण जेव्हा ते बोलतात ना की अरे इनको तो क्या है, इनको तो सिर्फ शो के लिए, अरे बट हु इज ही, ते माझे कोण लागतात. माझा हा एकच प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला तो आवडत नसेल, यू माइट बी हेटिंग हिम, डिसलाइकिंग सगळं, पण अरे तुम्ही डिसरिस्पेक्ट करू नाही शकत. कारण वी हॅव मेट हिम पर्सनली. आणि फक्त फर्स्ट मीटिंग मध्ये त्यांनी एवढं मोठं जेस्चर सपोज मला दाखवलं असणार, तर काहीतरी असेल ना यार. आणि तू कुछ तो होगा. एकदम अगदी बरोबर आहे. आणि हे म्हणजे खूप लोकांसोबत झालंय, इव्हन माझ्यासोबत सुद्धा झालंय असं. तर मी आय नो. तू होतीस तिथे, तर मी कनेक्ट करू शकतो त्या गोष्टींना
तर आता स्वप्नील जोशी आवडता अभिनेता म्हटल्यावर तर आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रश्न विचारणार. आता आवडता अभिनेता कोणता ते समजलं, तू कशी भेटलीस ते समजलं. तर प्रश्न असा आहे की इझी प्रश्न प्लीज. यस एकदम इझी की असं एक कोणता चित्रपट आहे स्वप्नील जोशी यांचा, त्याच्यातला असा कुठला सीन आहे जो तुला आयुष्यभर लक्षात राहील? आय थिंक पर्सनल फेवरेट सीन कोणत्याही मूवीचा, म्हणजे तो तू कुठला पर्सनल फेवरेट विचारलं तर अरे ये असायचा सीन. खूप लोकांसाठी ऑब्व्हियसली दुनियादारीचा एक सीन असेल किंवा भिकारी मूवीची एक सीन असेल, बट फॉर मी इट इज ऑलवेज मितवाचं लास्ट सीन, जिथे सोनाली कुलकर्णी इज सिटिंग ऑन द बेड अँड शी इज Right. टॉकिंग विथ नो वन, आणि तो प्रार्थना सोबत बोलतो की तिचा मितवा इथे. आय थिंक दॅट वन सीन इज सो अमेझिंग, कारण वाव, इट इज अन अमेझिंग सीन. म्हणजे असं वाटतं की अरे किती वाईट ना, की अरे प्रेम आहे, सगळं आहे, पण बिकॉज ऑफ रेस्पॉन्सिबिलिटीज काही गोष्टी नाही करता येत. सो आय थिंक दॅट इज माय फेवरेट सीन आता एव्हर. काही गोष्टी म्हणजे आपल्याला हव्या असतात पण ते आयुष्यात आपल्याला लिहिलेल्या नसतात, म्हणून मितवा होतो चित्रपटात. एक्झॅक्टली. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की आता आम्ही इंटरव्ह्यू मध्ये असा हा आपला प्रोसेस आहे की आम्ही सांगतो की तुम्ही गाणं म्हणून दाखवा त्यांचं, किंवा कुठला तरी डायलॉग बोलून दाखवा, किंवा जर तुम्ही डान्सर असाल तर त्यांच्या कुठल्या गाण्यावर थोडासा स्टेप वगैरे करून दाखवा. तर तुम्हाला काय आवडेल? आय विश मी गाऊ शकले असते. आय रिअली लव्ह सिंगिंग, पण ते फक्त माझ्यासाठी आहे, बाकी कोणासाठीच नाही. पण सिंगिंग, डान्स, त्यांनी माझा डान्सही बघितला आहे ऑन ट्विटर, आणि डायलॉग वगैरे सगळे बोलतात, बट मी काहीतरी वेगळं करेल. सो सॉरी, आय एम जस्ट इंटरप्टिंग. कीर्ती, शी इज हा. माय सिस्टर. सो हाय कीर्ती, तिला बरं वाटेल, नाही तर ती खूप मारेल मला. सो आय एम सो सॉरी टू इंटरप्ट. हा हा. शी जस्ट नीड्स अटेन्शन, दॅट्स इट. बट आय लव्ह यू कीर्ती. नाव बॅक टू स्वप्नील जोशी. मला त्यांच्यासाठी काहीतरी सांगायचं आहे. अँड द ओनली थिंग इज की आय रिअली लव्ह हिम अ लॉट. नो मॅटर. आणि असं नाहीये की ते प्रत्येक ट्विटवर लाईक किंवा रिट्वीट किंवा डीएम वर मेसेजेस किंवा रिप्लाय देतात त्यासाठी. राईट. ही इज ऍक्च्युली अ गुड पर्सन. आणि आय होप की जेव्हा कधी आम्ही भेटणार तेव्हा आय शुड रिअली फील की अरे आपण नाही का लांबूनच एका माणसाला बघतो आणि वी आर लाईक वाव. आय जस्ट वॉन्ट दॅट फिलिंग. इट्स नॉट नेसेसरी फॉर मी की त्यांनी प्रत्येक वेळेस मला बोलवलंच पाहिजे किंवा रिप्लाय केलाच पाहिजे. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी टू हिम इज की ही शुड बी रिअली हॅपी and he should be really successful in everything he do. And he's an amazing father. आणि आपण त्यांचं युट्यूब चॅनल तर बघतोच, पिल्लू टीव्ही. सो आय होप की इवन दॅट रिचेस न्यू हाईट्स. सो हा, मला फक्त पाहिजे की ही शुड बी हॅपी, दॅट्स इट. कारण सगळे डायलॉग बोलतील, सगळे डान्स करून दाखवतील, सिंगिंग करून दाखवतील, बट आय थिंक आय जस्ट वॉन्ट की ही शुड बी ब्लेस्ड. दॅट्स इट. येस येस येस. तर आता म्हणजे असं प्रेक्षासाठी एक प्रश्न असा आलाय की वन थिंग दॅट यू वॉन्ट टू डू फॉर स्वप्नील जोशी. तुला माहिती असेल की आपण मराठी करोडपतीला गेलेलो जेव्हा लॉन्च होत होतं, शुभारंभ वाशीला. आणि ते ऍक्च्युली ती बाईट कधी रिलीज नाही झाली. ती आय होप ती माझ्याकडे असली पाहिजे होती, बट नव्हती. बट तेव्हा मी ऑन कॅमेरा त्यांना प्रपोज केलेलं, ऑन कॅमेरा. सो या, आणि मला नाही माहिती मी ते कसं केलं, बिकॉज ही वॉज राईट इन फ्रंट ऑफ मी. बट ठीक आहे, आय कुड डू दॅट. पण आता माहिती नाही की माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे की नाही पुन्हा.
पण मी जेव्हा कधी भेटेल त्यांना आय वुड रिअली लाईक टू प्रपोज हिम ऑल ओव्हर अगेन. आय नो ही इज हॅपीली मॅरिड स्टील. We can understand that. We can understand that. येस. ओके. तर आता एक आपला राऊंड असतो, दी रॅपिड फायर राऊंड. ओके. प्लीज मला वेळ द्या. टिक 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 नका करू प्लीज. आय एम व्हेरी बॅड ॲट दिस. तर एक रॅपिड फायर राऊंड असतो आपला, त्याच्यात आपण 5 प्रश्न विचारतो की म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला किती माहिती आहे. मला डेट्स नका विचारू प्लीज. त्यांना तसं वाटतं की म्हणजे पोरींना किंवा बायकांना सगळं माहिती असतं. त्यांना सगळ्या डेट्स माहिती असतात, तारखा माहिती असतात, कुठल्या डेटला काय झालेलं, कुठल्या डेटला तो काय बोललेला. ते फक्त त्या व्यक्तीबद्दल असतं स्पेसिफिक. फक्त एकच, बाकी कोणाबद्दल त्यांना काही घेणं देणं नसतं. बस फक्त त्या एका व्यक्तीबद्दल. दॅट्स इट. तर आता त्या रॅपिड फायर राऊंडचा पहिला प्रश्न असा आहे की एक आता रिसेंटली सरांचा मागच्या वर्षी मूवी आलेला मोगरा फुलला. तर त्याच्यात त्यांचे जे कॅरेक्टर होतं तर त्याची आईची जी भूमिका आहे ती कोणी केली? कुलकर्णी. थांबा. नीना कुलकर्णी. आय होप. राईट आन्सर. कारण आय एम व्हेरी बॅड ॲट नेम्स. त्यांचं आईचं कॅरेक्टर केलेलं त्याच्यात आणि त्यांनी खूप चांगलं म्हणजे उत्तम काम केलं त्याच्यात. दुसरा प्रश्न असा आहे की डायलॉग आहे, स्वप्नील सरांच्या मूवीचा एक डायलॉग आहे, तर ती मूवी कुठली त्या डायलॉग वरून ओळखायचं. तर डायलॉग की मोबाईल ही गरज नसून व्यसन झालंय व्यसन. सगळ्यांना माहिती आहे. मुंबई पुणे मुंबई. मला तर काय इकडेच आय थिंक सुरू होणार आहे. एमपीएम. राईट. पण आता झाले सोपे प्रश्न. आता थोडा डिफिकल्ट प्रश्न विचारू तुम्हाला की म्हणजे ना मला असं वाटतं की आजपर्यंत हे हा कोणालाच विचारला गेलेला मला नरुटो नाही आवडत. सॉरी, मी तुझं नेटवर्क गेलेलं, सो आय टुक इन चार्ज सो दॅट पीपल वोंट गेट बोर्ड. चांगल्या गोष्टी जेव्हा आपण करायला जातो तेव्हा अडचणी खूप येतात. तर ठीक आहे, काय करू शकत नाही. तर हा जो प्रश्न खूप युनिक प्रश्न आहे आणि आजपर्यंत हा प्रश्न कुठे विचारलेला गेला पण नाहीये, कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारलेला गेला नाहीये. म्हणजे असं फॅन टू फॅन इंटरव्ह्यू असो किंवा प्रोफेशनल इंटरव्ह्यू वगैरे असो. तर प्रश्न असा आहे की असं कोणता डायलॉग आहे, म्हणजे मी डायलॉग बोलून दाखवेन आणि डायलॉग ओळखायचा तुम्हाला. मी तो म्हणजे सांगेन ते तुम्हाला ओळखायचं की असा एक डायलॉग आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तो स्वप्नील जोशी यांच्या मोस्ट ऑफ द चित्रपटांमध्ये यूज केलेला आहे. म्हणजे त्यांनी तो बोललेला एक डायलॉग असं कॉमन आहे. म्हणजे ते असं ओके ठीक आहे तसं नाही, डायलॉग असं प्रॉपर. आय नो दिस. कारण हे आपलं आय थिंक खूप अगोदर डिस्कशन झालेलं जेव्हा आपल्याला काहीतरी पोस्ट करायचं होतं. तो आय थिंक 2 गोष्टी होत्या अशा. आणि जसं मी प्रपोज केलेलं केबीसी मध्ये, नोईंग की ही इज मॅरिड. आय नो दिस की माझ्याशी लग्न करशील का, करशील का माझ्याशी लग्न, असं. राईट. म्हणजे तुम्ही कुठलाही त्यांचे चित्रपट बघा, त्याच्यात हा डायलॉग कॉमन असतो. म्हणजे कोणी म्हणजे नोटीस वगैरे केलेलं नसेल किंवा कोणी याच्यावर रिसर्च वगैरे केलेलं नसेल, पण लग्न करशील का माझ्याशी. मग त्याने शिरीनला असं म्हटलं असेल दुनियादारीमध्ये, मग लाल इश्क मध्ये म्हटलं असेल, विधवा मध्ये विचारलेलं असेल. येस. तर आता चौथा प्रश्नाकडे बघूया. तर चौथा प्रश्न असा आहे की थोडा डिफिकल्ट आहे हा.
असं कुठलं एक गाणं आहे जे सुनिधी चौहान यांनी गायलंय स्वप्नील जोशी याच्या एका चित्रपटासाठी? तर ते गाणं कोणतं आणि ती मूवी कोणती? लाल इश्क मधलं गाणं आहे का? सुनिधी चौहान यांनी गाणं गायलंय. लाल इश्क मधलं आहे का? नाही. ना. थोडं म्हणजे आम्ही सुरुवात सोपा प्रश्नापासून करतो, पण नंतर थोडं ना कठीण करतो आम्ही. नाही माहिती. ए मला आन्सर येत आहे तिथे. मंजिरी नाईक. ये आय गॉट इट. थँक यू. ये जरा फ्रॉम विकारी. हो, पण याचं उत्तर तुला आलेलं नाहीये, तर एक पॉइंट. ठीक आहे, बट थँक यू मंजिरी फॉर हेल्पिंग. आता शेवटचा प्रश्न आहे ती रॅपिड फायर राऊंडचा, की मितवा चित्रपट आपल्या सगळ्यांना माहिती असेल, आणि मितवा चित्रपटामध्ये जे काम केलंय स्वप्नील जोशी यांनी म्हणा, सोनाली कुलकर्णी, अतिशय उत्तम काम केलं त्या लोकांनी. तर त्या चित्रपट जो आहे तो थिएटरमध्ये कधी रिलीज झालेला? मला काही गिफ्ट वगैरे मिळणार आहे का? स्वप्नील जोशी ते लाईव्ह येणार आहे का? बिकॉज आय एम विनिंग दिस. जो गिफ्ट आहे ना आमच्याकडनं जो भेटतो गिफ्ट, तो शेवटचा प्रश्न असतो या लाईव्हचा, तो गिफ्ट असतो. नाही, पण आय वॉन्ट दिस गिफ्ट. मला नाही माहिती. डू समथिंग अँड ब्रिंग स्वप्नील जोशी लाईव्ह. काश असं करू शकलो असतो. बट प्रश्न आहे ना आमच्या लाईव्हचा, तो गिफ्टच आहे. तुला समजेल ते शेवटी. थँक्यू. पण मला माहिती आहे हे, कारण माझ्या बर्थडेला रिलीज झालेला आहे हा मूवी. अँड सो दिस मूवी इज रिअली रिअली स्पेशल. सो इट इज 13th of Feb. 13th of आणि मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला गेलेली. सो येस. मितवाचा आणि तुझ्या जन्मदिवसाचा इयर वेगळा होता फक्त. येस. तर काय सांगतील 13 फेब्रुवारी 2015 बद्दल? काय सांगू. आणि आय थिंक लगेच ते मेट्रो जंक्शनला आलेले टू मीट फॉर द प्रमोशन्स. राईट. आणि तेव्हाही मी भेटलेले. लाईक मेट्रो जंक्शनला एक ओपन स्पेस आहे, ते तिथे आलेले. अँड तू मला सांग एक दानिश, की परत काय गरज आहे त्यांना? ही वॉज विथ हिज बॉडीगार्ड्स XYZ. आणि ही लिटरली टुक मी. ही वॉज लाईक की प्रेक्षा आमच्यासोबत चल. अँड आय वॉज लाईक की ओके. म्हणजे मी पण थोडं आय वॉज लाईक ओके की मी जाते त्यांच्यासोबत. माझा असा ऍटिट्यूड होता. अँड आय वॉज वॉकिंग विथ हिम, प्रार्थना अँड सोनाली. आणि मी लिटरली तिथे ऑफिस आहे मेट्रो जंक्शनचं, आणि एव्हरीबडी इज लुकिंग ऍट मी. म्हणजे 1-2 फ्रेंड्स पण होते. एव्हरीबडी वॉज लुकिंग की अरे ही कोण आहे, हिलाच कसं घेतलं. कारण ही लिटरली टुक माय हँड की चल पेक्षा. आय वॉज लाईक ओके. आणि तेही नाव घेऊन. आय वॉज लाईक ओके. आणि तेव्हाही फॉर हाफ एन आय वॉज विथ हिम अँड इट वॉज स्पेशल. सो तोडच नाहीये काही. 13 फेबला काहीच तोड नाही. 13 फेब इज स्पेशल. राईट. म्हणजे वाढदिवस तर वाढदिवस, आणि 7व्या मुलाकात के साथ भी मुलाकात. तर आता आपण जे आपले मित्र आहेत ते कधीपासून प्रश्न विचारतात, तर आपण ते प्रश्न घेऊया. तर ते नंतर लाईव्ह बघायला येणारच नाही कोणीच. मला 2 जणांनी विचारलं, तू मानसी नाईकला कशी भेटली? ओ गॉड. You choose. You are the anchor. कीर्तीचं असं म्हणणं आहे, मॅम यू हॅवंट, यू आर बॅड, दिस इज हाऊ यू ट्रीट युअर फॅन्स. तर आता मी तिचं रिअल नाव घेणार आहे. भिंगरी, यू नो आय लव्ह यू. सो प्लीज इथेही अटेन्शन सीक करायचा प्रयत्न करू नकोस. तुझी बहीण आहे बास. यू नो हुम आय लव्ह. आणि संदेश, मी नरुटो बघायला लागलीये, पण मला नरुटो नाही आवडत. राईट. मंजिरींचं म्हणणं आहे, प्रेक्षाताई तुला भेटायला मला नक्की आवडेल. काय? मंजिरी नाईक यांचं म्हणणं आहे, प्रेक्षाताई तुला भेटायला खूप आवडेल राव.
मला ना तुला भेटायला आवडेल. ऑब्व्हियसली आपण सगळेच भेटूया जेव्हा आपलं मीट अँड ग्रीट होईल विथ स्वप्नील जोशी ओनली. जर राईट. असं झालं पॉसिबल इन फ्युचर आपण सगळेच तेव्हा भेटू. नक्की नक्की नक्की. प्रश्न असे चाललेत ना, सब वर चाललेत. म्हणजे आय थिंक मॅडम यांचं नेटवर्क गेलेलं आहे. हो. आमच्याकडे ही लाईट गेलेली आहे. सो आय एम हॅपी की असं चालू आहे. ठीक आहे. फ्लॅश कोई बात येतोय. वेलकम. अरे मी जेव्हा सुरुवात केलेली लाईव्हची तेव्हाही लाईट गेलेली माझ्या इकडे. तू पण कल्याणला राहतोस. काय होतंय कल्याणमध्ये आज? हो ना, काम चालू आहे बोल. तर अजून काहीतरी प्रश्न घेऊयात. सगळे तुम्हाला हॅलोच म्हणतात. हॅलो 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 हॅलो. हॅलो. श्री चान्स टू गिव्ह. श्रीहरी म्हणतोय चान्स टू गिव्हचं काहीतरी सांगा. गॉड दानिश दिस इज सो ऑसम की पहिल्यांदा लाईव्ह असं ब्लॅक अँड व्हाईट होतंय लाईट्स गेल्यावर. म्हणजे आपण किती मनापासून करतोय हा विचार कर. डेडिकेशन 100%. ये लाईव्हर्स कम. कोणाला अजून काही विचारायचं असेल तर नक्की विचारा प्लीज. दादूचं ELD ओके. फटाफट ऊपर जा रहे ना, समझ नहीं आता. हा. लाईट कधी येणार? लाईट आलेली नाहीये. मला नाही माहिती लाईट कधी येणार. पण हा इन्व्हर्टर चालू झालेला आहे माझ्या घरचं. कुणाल कुणाल विचारतोय. कुणाल शिंदे स्वप्नील जोशी हा सुद्धा खूप मोठा फॅन आहे. तर त्याचा प्रश्न असा आहे की प्रेक्षक स्वप्नील सरचे 3 चांगले सॉन्ग सांग. तुझ्यामध्ये 3 चांगले सॉन्ग म्हणजे फेवरेट सॉन्ग राईट. युअर फेवरेट सॉंग्स. 3 कुठले असे फेवरेट सॉन्ग? मला मितवा मधलं मितवा आवडतं. द टायटल सॉन्ग. तुहिरेचं पण टायटल सॉन्ग आवडतं. आणि थर्ड दुनियादारीचे सगळे गाणे. सगळे गाणे. म्हणजे बघायला गेलं तर स्वप्नील जोशी यांचे जेवढे चित्रपट आहेत त्यात म्युझिक खूप छान असतं आणि सगळेच गाणे हिट असतात. म्हणजे पूर्ण त्यांचं जे जूक बॉक्स असतो, पूर्ण म्युझिक जो असतो तो पूर्ण हिट असतो. अजून तुमचं फेवरेट मूवी कोणता आहे? मितवा. म्हणजे खूप लोकांचे खूप असतील. सगळे कोणाकोणाचं MPM असणार. MPM 1, MPM 2, 3, दुनियादारी, भिकारी. पण माझ्यासाठी मितवा इज कारण दॅट वॉज द फर्स्ट मूवी की मी त्यांना भेटले. सो म्हणजे किती मूवी झाले तरी ती एक मूवी खूप स्पेशल असणार आहे. दिनेश विचारतोय की आय थिंक फक्त तुम्ही दोघांनाच SJ फॉलो करतो इन्स्टा आणि ट्विटरला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? सो हा एक किस्सा आहे. मला खरं सांगावंसं वाटेल की मी ड्युटीवरून घरी जात होती आणि मी खूप फ्रस्ट्रेटेड होती त्या दिवशी. कारण आय थिंक कोरोनाची साथ जस्ट स्टार्ट झालेली आणि तरी कामाला जावं लागत होतं. आणि आम्हाला PPE किट अवेलेबल नसल्यामुळे आमची फ्रस्ट्रेशन खूप जास्त वाढलेली आणि मी खूप रागात होते की अरे डॉक्टर्स असून आम्हाला PPE किट तरी द्या किंवा ग्लव्स तरी द्या, मास्क तरी द्या. पण आम्हाला मास्कही अवेलेबल नव्हते दानिश. आणि तेव्हाच ट्रेन ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान मला असं नोटिफिकेशन येतं की स्वप्नील जोशी हॅज रिक्वेस्टेड टू फॉलो यू.
अँड ही हॅज सेंट मी अ मेसेज. त्यांनी एक मेसेज पण दिलेला. अँड आय वॉज लाईक की मी फक्त असं ये असं पण मिनी ये करतो. आता ट्रेन मध्ये जास्त ओरडले तर लोक वेगळे समजतील. आय लिटरली टुक दॅट स्क्रीनशॉट की यु नो ओके ही हॅज फॉलोड मी. ओके. मग घरी गेल्यावर मी आय थिंक तुलाच मेसेज केलेला की दानिश खरंच तेच करतायत की नाही. आणि मला एक नाही नाही वही कर रहा है यार. आणि माझ्यासोबत असं खूप म्हणजे मला सांगायला आवडेल असं की मला माझ्यासोबत ना असं खूप होतं की मेसेज वगैरे मला खूप येतात असे, स्पेशली मुलींचे की तू आज काय करतोय, तू आज कुठे आहे, अँड आय नेक्स्ट थिंक काय. इवन आय एम वन ऑफ देम. जेव्हा जेव्हा असं कळतं मला की स्वप्नील जोशी इज गोइंग टू बी समवेअर नियर. इंटरव्ह्यू तुझा आहे, पण मला एक किस्सा सांगायला आवडेल की रात्रीचे ना 11 11:30 वाजले असतील आणि माझा मोबाईल व्हायब्रेट झाला. म्हणजे त्या मुलीचं नाव नाही घेणार मी. तर मेसेज आला, व्हॉट्सअपवर मेसेज आला की यार मला स्वप्नीलची ना खूप आठवण येते. तर मी तर पहिले हसलो वाचून, मी खूप हसलो पहिले. मग मी तिला विचारलं, मग म्हटलं तू हे मला काय सांगतेस. तर तिचं उत्तर असं होतं की माझं ऐकून घेणार कोण. मग मी तिला वा. बोललो, म्हटलं अगं सोशल मीडिया आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, तिथे जाऊन बोल ना, म्हणजे तिथं तुला जे काही व्यक्त करायचं ते व्यक्त कर. तर ती बोलली नाही मला माहिती आहे इथला मेसेज तिथं पोहोचणार नक्की. तर नो बट दिस इज ट्रू. म्हणजे कोणाला आणि गाईज जे लाईव्ह बघतायत मी आत्ताच सांगते, जर तुम्हाला स्वप्नील जोशीला भेटायचं असेल, माझ्या मैत्रिणींनो, जे माझ्या थ्रू नाही होणार ते दानिश थ्रू नक्की होणार. हीच करता धरता टू मीट स्वप्नील जोशी. सो गाईज कॉन्टॅक्ट अँड डीएम फॉलो दानिश शेख. तर मी स्वप्नील सरांना सुद्धा सांगितलं की म्हटलं माझ्यासोबत असं नेहमी होतं. तर त्यांनी मला प्रश्न विचारलेला की अरे बोला तुझी क्यों करते जब मेरी याद आती है जवळ. फक्त मी त्यांना पण तेच बोलतो की बाबा त्यांना सांगितलं. सँडी सँडी चव्हाण म्हणतो दानिश भाई कीप इट अप. थँक्यू सँडी भाई, थँक्यू. कुणाल शिंदे म्हणतोय की आय वॉन्ट टू लाइक टू सी दानिश एक्टिंग विद एस जे सर इन मूवी पॉसिबल. भाई जब मेरे 6 पैक्स बन जाएंगे ना उस दिन जरूर एक्टिंग कर लूंगा. एस एस लव एस 107 में मुस्कान अच्छी लग रही है दानिश तेरी. थँक्यू. ती म्हणजे इथे मी असून सुद्धा लोक तुला बघतायत. म्हणजे खूप चांगले मित्र आहेत आपले सगळे. म्हणून तुला मी आधीच Yes. बोललो लाईव्ह सुरू केलं ना, म्हटलं फॅन्स नाही आहेत, मित्र आहेत आपले सगळे. मित्र आहेत एक्झॅक्टली. आता आणि आय वॉज मला प्रश्न विचारतायत दानिश भाई तुझा फेवरेट मूवी कोणता आहे. ऑब्व्हियसली मला दुनियादारीच आवडतो. किती जरी चित्रपट आले तरी माझ्यासाठी दुनियादारीच फेवरेट आहे. कारण सांगेल मी एवढं की हा चित्रपट मी 7 वेळा पाहिलेला, 7 थिएटरमध्ये. आणि जेव्हा मी पाहायचो तेव्हा रडायचो आणि घरी यायचो पण. आय वॉज नॉट कनेक्टेड विथ मराठी मूवीज तेवढं. पण जी मराठी मूवी मी स्टार्ट केली बघायला, मी खूप रॅन्डमली बघायचे की ही एक मूवी किंवा ती एक मूवी. आणि आय स्टील रिमेंबर की दुनियादारीचं जे क्रेज होतं ना, गॉड, म्हणजे त्याला काही तोडच नाहीये. श्रेया कधीपासून कमेंट करते बिग फॅन ऑफ अँकर. थँक्यू सो मच श्रेया. म्हणजे तुम्हाला अँकर समजलं ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर थँक्यू सो मच. प्रणव काय विचारतो, प्रेक्षा दी डिस्क्राईब अवर अँकर दानिश शेख इन 1 वर्ड. आय थिंक 1 वर्ड. magician. I'll use Swapnil Joshi's word for him, magician. थँक्यू. अरे हा, वैभव विचारतोय डॉक्टर असून घरी का, याचा आन्सर राहून गेला. येस. सो मी जिथे काम करत होते, तिथे जेव्हा कोरोनाचं सगळं सुरू झालं, आमचे ड्युटीज लावल्या गेलेले.
कस्तुरबा हॉस्पिटलला. असं कुठेही नाही, इट वॉज कस्तुरबा आणि 7 हिल्स. आणि आमचा फक्त एक बेसिक प्रश्न होता की आम्हाला तुम्ही पीपी किट देणार का किंवा ग्लव्स देणार का, जे बेसिक रिक्वायरमेंट्स असते. राईट. आणि ते बोलले की मास्क आणि ग्लव्स आहेत, पीपी किट नाहीये. आणि वर लाईक ठीक आहे. ट्रेन्स बंद. आणि मी राहते कल्याणला. कल्याण पासून कस्तुरबा हॉस्पिटलला कसं जाणार, कारण बरोबर. तेव्हा गव्हर्नमेंटने फॅसिलिटीज दिली नव्हती बसेसची. Right, आणि right. जेव्हा आम्ही एकच प्रश्न विचारलेला की पीपी किट नाहीये, आम्ही कसं काम करणार, देर वॉज ऍक्च्युली नो रिप्लाय. नो रिप्लाय. आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की अरे हा देख लेंगे जो होता है वो. आणि वी वर शॉक, कारण आमच्याकडे इन्शुरन्स नाही किंवा आम्हाला कोणी एक सपोर्ट नाही करत आहे की बिंग डॉक्टर. आणि ठीक आहे, मी आज कोरोनाच्या इथे पेशंटशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट नाही करत आहे किंवा आय एम नॉट देअर टू सर्व्ह देम. पण आज मी जे आपण सोशल सर्व्हिस बोलतो, म्हणजे आता खूप लोक, त्यांना अन्नाची कमी आहे, त्यांना जेवण नाही मिळत आहे, त्यांना बेसिक फॅसिलिटीज नाहीये, अँड आय एम देअर टू हेल्प देम. मी खूप लोकांना मदत केली आहे आणि आता करतही आहे. सो आय थिंक आय एम रिअली हॅपी फॉर दॅट की चलो ठीक आहे, जरी मी पेशंट सोबत आज नसेल तरीही मी बाकीचे लोक जे रस्त्यावर आहेत किंवा ज्यांना खरंच 2 वेळचं जेवणही नाही मिळत आहे, आय एम देअर टू हेल्प देम. आणि मी खूप लोकांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे जे पुरवतायत सगळ्यांना जेवण एक्सेट्रा एक्सेट्रा. तर मी ते करते. सो रादर बिंग अ डॉक्टर, आय एम बिंग अ काइंड ऑफ सोशल वर्क, ऍटलीस्ट आय एम हेल्पिंग पीपल. सो आय एम रिअली हॅपी. आणि ज्या लोकांना बोलायचं असेल की अरे मग काय झालं, डिग्री घेऊन काय उपयोग आहे, तुम्ही आमच्या प्लेसवर नाही आहात, सो प्लीज डोंट कमेंट. कारण कोणीच जाणार नाही तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला. सो प्लीज आम्हालाही समजून घ्या प्लीज. की डॉक्टर यांना समजून घ्या. आणि ज्यांनी हा प्रश्न विचारलाय, वैभव पगार, इज अ पार्ट ऑफ टीम स्वप्नील. आणि इज अ ओनर ऑफ टाइमपास कट्टा. हाय वैभव. मोठा माणूस. आणि शर्वरी आय एम युअर बिग फॅन डूड. म्हणजे मी हे याकरता सांगते दानेश, कारण तू तिच्या पेजवर करत जा. अँड शी इज अमेझिंग. आणि ती कोणासोबत काम करते, शी इज वर्किंग, म्हणजे अ पार्ट ऑफ अ क्लायंट इज मोस्टली सेम, प्राजक्ता कोळी. सो बिग शाउट आउट टू शर्वरी. अनंत म्हणतोय दानिश भाई एक शायरी होती आहे. नक्की शायरी म्हणेन, पण लाईव्हच्या शेवटी म्हणेन. प्रणव गवंडे यांचं म्हणणं आहे की ही लिव्स इन कांदिवली, वी नो इट, बट प्रणव दिस इज रॉंग. कुठे राहतो आम्हाला माहितीये, पण तुझं आन्सर हे चुकलेलं आहे. या पूर्ण लाईव्ह मध्ये कीर्ती 310 यांनी जेवढ्या कमेंट्स केल्या आहेत ना, तेवढं म्हणून सी दानेश, शी इज माय सिस्टर. या ज्या कोणी आहेत त्यांचा खूप आभार, तुम्ही आलात. शी इज माय सिस्टर अँड तिचं एक कंप्लेंट असते की प्रेक्षा तू नाही प्रेम करत यार माझ्यावर, तू आता दुसऱ्या फ्रेंड सोबत असते. बट आय रिअली लव्ह यू कीर्ती, आणि प्लीज मला 10 वेळा बोलायला लावू नकोस. सो नो मोर अटेन्शन टू यू. बाय. मी खरंच त्यांचं खूप खूप आभार, त्यांनी एवढ्या कमेंट केल्या आहेत. म्हणजे आजवर माझ्या लाईव्हवर तरी एवढ्या कमेंट्स आलेल्या नाहीयेत. अजून कोणाला काही विचारायचं का? पटापट विचारा. कीर्ती यांनी खरंच खूप कमेंट केली. जसं कॉल करतोय ना, परीक्षा रिप्लाय कर परीक्षा मॅम. शी जस्ट वॉन्ट्स अटेन्शन, दॅट्स इट. अँड शी इज माय सिस्टर, तर ते ठीक आहे. अजून ठीक आहे, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला, आणि यू वोंट बिलीव्ह, खोटं वाटेल, बट मी जसं तुला बोलली ना की मला एक प्रश्न विचारायचा, लाईट आली. तेव्हा इन्व्हर्टर चालू होता, त्या लाईट आली. विचारा. सो दानिश, इवन यू वर्क, तुझाही 9 to 5 चा जॉब आहे,
पण आम्हालाही माहितीये की तू किती मल्टीटास्किंग करतोस. अँड तू आम्हाला माहितीये की तू फक्त एका व्यक्तीसाठी करतोस. राईट. सो का? म्हणजे अपार्ट फ्रॉम गिव्हिंग दोज आन्सर्स की आय लव्ह हिम, ही इज माय इन्स्पिरेशन, ब्ला ब्ला ब्ला, आय वॉन्ट समथिंग एल्स. की का? सांगतो आणि म्हणजे मला सांगायला काही हरकत नाही त्याबद्दल. स्वप्नील सरांनी माझं फोनवर बोलणं सुरू होतं आणि जे तू विचारलं ते ऍक्च्युली त्याच्याशी रिलेटेड आहे. तर त्यांनी म्हणजे काहीतरी आम्हाला काहीतरी करायचं होतं. म्हणजे ते आता मी सांगू शकत नाही लाईव्हवर. इट्स काइंड ऑफ कॉन्फिडेन्शियल. तर असं काहीतरी करायचं होतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा आपण हे करू तेव्हा सगळ्यांकडे वेळ असायला पाहिजे, कारण या गोष्टीसाठी आपल्याला वेळ जास्त लागणार आहे. तर त्यांनी मला विचारलं की तू एवढं सगळं करतो तर तुझ्याकडे वेळ आहे का, तू या व्यतिरिक्त काय करतो का, म्हणजे तू जॉब करतो, एडिटिंग वगैरे करतो, तर तू ते माझ्यासाठी करतोस. तर त्या व्यतिरिक्त तू कुठल्या ऍक्टर साठी करतोस का, किंवा कोणाचा फॅन क्लब असेल ते हँडल करतो का, कोणासाठी एडिटिंग करतो का, कोणासाठी काहीतरी कॅप्शन वगैरे लिहून देतो का. तर माझं एकदम त्यांना सिंपल असं उत्तर होतं की मला ते जमत नाही करायला. दुसऱ्यांसाठी जे मी तुझ्यासाठी करतो ते मला दुसऱ्यांसाठी करायला जमत नाही. तर उन्होंने मेरे को पूछा की ऐसा क्यों. माझं असं उत्तर होतं की क्या करू भाई, मुझे प्यार बांटना नहीं आता. तो लिटरली लाफिंग और म्हणजे तो एवढा मोठ्याने हसला आणि तो मला एक बोलला की तू वेडा आहेस आणि तुझं काहीच होऊ शकत नाही. तर असंच आहे. म्हणजे म्हणजे मला खूप लोक विचारतात की यार ऐसा पण माझ्याकडनं होत नाही त्यांच्यासाठी. पण प्रॉब्लेम तोच आहे दानिश की सगळ्यांना एकच वाटतं, म्हणजे आणि लोक असे मीम्स बघून किंवा काहीतरी एक न्यूज बघून दे डिसाईड की हाऊ द पर्सन इज, विच इज सो रॉंग. बट मी 10व्या ही गोष्ट याचसाठी सांगते की गाईज प्लीज डू नॉट रीड एनी काइंड ऑफ न्यूज अँड डिसाईड व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन एनी पर्सन इज. सो प्लीज. मीम्स वगैरे करतात किंवा जोक्स वगैरे करतात, तर मी ना आधी त्यांच्याशी लिटरली जाऊन भांडायचो आधी सोशल मीडियावर. पण मग त्यांनी मला समजवलं की 80 कमेंट 20 कमेंट्स, पॉझिटिव्ह का ध्यान दो, निगेटिव्ह को छोड दो वगैरे सांगितलं त्यांनी. आणि मग ती गोष्ट माझ्या डोक्यात बसली आणि मग तेव्हापासून मी सोडून दिलं. मी आता माझ्याकडे मला खूप लोक पाठवतात, की अरे देख भाई इसने ये किया है, ये पेज से ये गया है, ये पेज से ये डाला है. तर म्हटलं मज्जा करा, एन्जॉय करा. स्वप्नील जोशीच्या नावावर त्यांना पेज चालवायचे चालू हो गए. ऐसे किसी गरीब का बिचारे का भला होने दो, डालने दो. पण ग्रुपमध्ये पण असे आपले खूप आहेत जे जाऊन रिॲक्ट करतात वगैरे वगैरे वगैरे. पण मग त्यांना पण समजवतो आपण की नका बाबा जाऊ दे, त्यांचा पेज आहे, त्यांना करायचं काय ते करू दे, कारण इग्नोर केलं तर ते बेटर असतं. ते आहे. कीर्तीचं म्हणणं आहे की See, I told you, no, she needs attention, dude. थँक्यू कीर्ती, थँक्यू सो मच. But she's a sweetheart. She's a sweetheart. तर आता मी तुला बोललो होतो, तू गिफ्ट वगैरेचं काहीतरी बोलली होती. I need, because I clearly won the round. That's it. गिफ्ट असा गिफ्ट पण आहे आणि प्रश्न पण आहे. म्हणजे लाईव्हचा आता शेवटचा प्रश्न पण आहे आणि गिफ्ट पण आहे. जस्ट इमॅजिन, समज की स्वप्नील जोशी हा लाईव्ह बघतायत, इज वॉचिंग, तर काय म्हणशील. जस्ट लाईक लाईव्ह कुठून तरी म्हणजे बघतायत, याची गॅरंटी माझी की ते बघतायत. तर आय लव्ह यू. दॅट्स इट. मी एवढंच सांगू शकते. बाकी काय बोलणार आपण, कारण बाकी सगळेजण सगळेच बोलतात, पण आणि हे पण खूप जण बोलतात, रोज बोलतात. पण मी पण तेच बोलेल, कारण याहून व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाहीये टू टेल हिम. नो. अजून एक आता माझा एक प्रश्न आहे. स्वपू या हा जो वर्ड आहे काय, मला नक्की जाणून. अँड इट्स हिज फेवरेट, आपण बोलतो ना काय, शॉर्ट नेम. आय थिंक इट्स हिज फेवरेट पेट नेम. सॉरी.
आता असं असतं ना की आपण आपण मराठी स्पेशली सगळ्याला यू लावतो. जीव लावतो. बाबू, पिल्लू, म्हणजे प्रेक्षू, काय म्हणतात त्याला? यू. आता ते आय वोंट बी एबल टू एक्सप्लेन. Yes, तर yes. सगळेच त्याला दादा म्हणायचे, लाईक दादू अँड ऑल. म्हटलं मी काही झालं तरी मी दादू नाही बोलणार आहे, नाही मी सर बोलणार आहे, इट्स लाईक मी भाई. भाऊ पण नाही बोलणार आहे. नो, मी अजिबात त्याला ब्रदर वगैरे अजिबात. आय डोंट वॉन्ट हिम टू बी माय ब्रदर. दादू मीन्स भाऊ, राईट? या, बट आय डोंट वॉन्ट टू मेक हिम माय ब्रदर. तेवढं चांगली बोलून घेतो मी मराठी, समजून पण घेतो थोडीफार. पण भाऊ तर एवढं तुम्ही सांगू शकतो. ओ, पण मला त्यांना भाऊ बनवायचं नव्हतं आणि सगळेच त्यांना दादू कोणीच बनवणार नाही भाऊ. बोलवाय. पण बोलवायचंय ना, हाक तर मारायचंय ना. आय एम लाईक मी हाकही मारणार नाहीये. सो मी स्वप्नीलचं स्वप्नू तर नाही करू शकत. इट विल साऊंड सो बॅड. म्हणून स्वप्पू. त्याला बाकी काय नो सायन्स. स्वप्पू जरी सर्च केलं ना ट्विटर वगैरे वर, तर लगेच पेक्षा पाटीलचा आयडी येतो ट्विटरवर. आय वॉज सो हॅपी की जेव्हा त्यांना विचारलं की तुमचं फेवरेट पेट नेम काय आहे, ही ऍक्च्युली मेन्शन स्वप्पू. आय वॉज लाईक व्हेरी हॅपी. राईट राईट राईट. लाईव्हची वेळ आणि आपली, आपल्या लाईव्हवर लाईव्हची वेळ पण सगळे आता पेट नेम बनवतात. येस, 1 तास झाला पण. हॅपी हॅपी देशमुख म्हणतायत, आहे प्रेक्षू, आहे का ओळख? हो बाळा, आहे. माझी कर्जतची लहानपणाची मैत्रीण आहे आणि अपेक्षा नाव आहे तिचं. सो मी तुला ओळखते. मी आवर्जून म्हणेन की आजचं जर लाईव्ह झालंय तो खूप सुंदर झालाय. ऑल थँक्स टू कीर्ती, शर्वरी, संदेश या अजून लोकांमुळे. पांडे म्हणून कोणतरी होते अजून एक. येस, त्यांनी विचारलेलं लाईट कधी येणार आहे. स्वतः लाईट आलेली आहे. TAMPY. येस. तर परत तुमचे मनापासून आभार की तुम्ही आलात आणि तुम्ही तुमची गोष्ट आम्हाला सांगितली, बिहाइंड द रील सांगितली. थँक्यू. म्हणजे आता आम्ही जेव्हा पण ते फोटोज वगैरे बघू तर तेव्हा आम्हाला ती गोष्ट ऑटोमॅटिक कनेक्ट होईल. तर खूप खूप Yes. तुम्ही आलात, तुमचं मूल्यवान दिलात, वेळ दिलात. आणि जे काही लोक बघत होतील लाईव्ह, म्हणजे प्रेक्षक किंवा फॅन्स वगैरे तर म्हणणार नाही, जे मित्र आहेत आपले, त्यांचे पण मनापासून आभार. कुठेतरी मराठीत काही मला चुकलं असेल, इकडं तिकडं झालं असेल तर प्लीज माफ करा. प्लीज मलाही माफ करा, कारण माझं मराठी एवढं चांगलं नाहीये. सो प्लीज मला माफ करा, प्लीज. तुम्ही काय बोलायला पाहिजे? जाऊ दे, यावर आपण नंतर चर्चा करू. धन्यवाद सगळ्यांना, काही धन्यवाद. येस. बाय बाय. बाय प्रेक्षा. बाय 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 एव्हरीवन. ओके, तो गाईज ह्या होत्या डॉक्टर प्रेक्षा पाटील, द मल्टी टॅलेंटेड डॉक्टर प्रेक्षा पाटील. आणि आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारलेलो आहोत. थँक्यू सो मच दानिश सर, यू कॉल्ड प्रेक्षा मॅम, वी हॅड द चान्स टू सी हर लाईव्ह. थँक्यू सो मच. तर आता खूप कमेंट्स येत आहे की शायरी म्हणा. तर शायरी ऐसे ही बोलूंगा मैं कि अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, कोरोना फैल रहा है इसलिए मास्क पास में रखना. तर मी दानिश शेख, तुमचा आवडता लाडका दानिश शेख, आता तुमची रजा घेतो. उद्या परत आपण नक्की भेटूया. उद्या रात्री 9 वाजता एका नवीन फॅन सोबत, एका नवीन गोष्ट सोबत काहीतरी उद्या जाणून घेऊया आपण. उद्या परत लाईव्हला येऊ 9 वाजता रात्री. आज जे लाईव्हला आलेत त्यांचं खरंच मनापासून आभार, धन्यवाद की तुम्ही आलात आणि सपोर्ट वगैरे केलं. थँक्यू सो मच. येस, थँक्यू फॉर द शायरी. तो उधर रात्रि 9 वाजता परत भेटूया. तब तक के लिए सुरक्षित रहिए, घर में रहिए और सबका ख्याल रखिए.
और प्लीज बाहर मत निकलिए। धन्यवाद।